Dear students, today we begin with the chapter On to the Summit. We reach the top. This lesson is very important, and that really gives you the lesson that if you want to reach to any goal of your life, you must be continue with your efforts, perseverance. That is important, and that quality writer Tenzing Norgay and his colleague, his friend Edmund Hillary, they both had, and therefore they could reach to the top of the Mount Everest. जर एखादं ध्येय साध्य करायचं असेल तर आपल्यामध्ये नियमितता असली पाहिजे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा असली पाहिजे. म्हणूनच नॉर्गे आणि हिलरी या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले. समिट मीन्स द टॉपमोस्ट पार्ट ऑफ माउंट एव्हरेस्ट. लिसन टू मी नाव. व्हेन we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. In this passage you will see that the writer and his friend started journey towards the summit, the peak of Mount Everest from the Camp 9. While climbing the mountain, Mount Everest, you will find that there are several base camps. And Camp 9 is very close to the summit of the Mount Everest. तर शिखर चढायचं असेल तर अनेक कॅम्प त्या ठिकाणी आहेत. त्या कॅम्पमध्ये रात्री थांबावं लागतं, मग तिथून सुरू करावं लागतं प्रवास. तर शेवटचं कॅम्प होतं कॅम्प 9 आणि तिथून आता त्यांना शिखरावर चढायचं आहे. दॅट टाईम ही रिमेंबर what it was. That line is very important and you must point it out. What is that? I was to get to the top even if I die. That kind of dedication is needed. ध्येय प्राप्तीसाठी अशा प्रकारचं डेडिकेशन असलं पाहिजे. ध्येय वेळेपणा थोडा असला पाहिजे आणि हे यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे तो म्हणतो आहे आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. मी मेलं तरी चालेल पण मला त्या शिखरावर पोहोचायचं आहे. दॅट डेडिकेशन इज निडेड. सो इट इज. त्यामध्ये वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. म्हणजे इथून जो प्रवास केला त्यांनी, अल्टरनेटेड मीन्स चेंजिंग प्लेसेस. म्हणजेच कधी हिलेरी पुढे तर कधी नॉर्गे मागे, अशा प्रकारे मागे पुढे ते प्लेस चेंज करत चालले होते. देन आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी, द मॅन हू फॉलोज वेन क्लाइम्बिंग, हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. ही इज द अँकर. The man going in the lead cuts the stakes and breaks the way. लक्षात घ्या, Hillary was the important person because he is the anchor. जर नॉर्गे पुढे चालले तरी मागे जे राहणारा व्यक्ती आहे ते महत्त्वाचं असतं, कारण की तो सुद्धा त्याला सांभाळत असतो. दोराने ते एक दुसऱ्याला जोडलेले असतात.
क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन बोथ आर डिफिकल्ट जॉब्स. चढणं आणि उतरणं हे दोन्ही जॉब काय कठीण असतात, फार कठीण असतात. आणि देअरफॉर ही सेज द मॅन गोईंग इन द लीड, जो पुढे चालतो, कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. जो पुढे जातो तो रस्ता बनवत 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 जातो. म्हणजे रस्ते बनवायचे असतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच होतं की आपण नवीन मार्गाला जाताना आपल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणी पार करून पुढं जावं लागतं. दॅट काइंड ऑफ डेडिकेशन इज नीडेड. थर्ड paragraph. In my pocket, I had 4 flags. How many flags the writer had? 4 flags. When we were still at Camp 4, when they were at the Camp 4, I have mentioned you now की कॅम्प्स असतात, बेस कॅम्प्स. त्या कॅम्प्स तर कॅम्प 4वर त्यांना कोण मिळालं होतं? हु इज दॅट पर्सन? कर्नल हंट. हु इज दॅट पर्सन? Colonel Hunt gave me 3 flags, and Colonel Hunt gave him 3 flags. Of which countries? Britain, the United Nations, and Nepal. These 3 flags Colonel Hunt gave. But in an earlier line, you could have seen that. What the writer says? How many flags he had? 4 flags. Now question is there, which country's 4th flag that is? Isn't it? That you will come to know. You can guess also. If you guess, you can answer it. He charged me with the duty of planting them on the top of the world. On the top of the world means what? The top of the Mount Everest. What he had to do? त्या शिखरावर ते फ्लॅग्स त्याला लावायचे होते. कोणत्या कोणत्या देशाचे लावायला सांगितलं त्यांनी? कोणत्या देशाचे सांगितलेले आहेत बघा. आताच तुम्हाला मी सांगितलं. व्हॉट इज द नेम ऑफ दोज कंट्री? ब्रिटन, युनायटेड नेशन्स आणि नेपाळ. या देशांचे ते फ्लॅग्स आहेत आणि ते फ्लॅग्स त्यांना लावायला सांगितलेले आहे. बट ही हॅड द 4th one flag. Means he is going to plant 4 flags there. These 3 flags are in your care, he said. Who said? Colonel Hunt. म्हटलं की तुला हे 3 फ्लॅग्स आहेत, ते तुला सांभाळून न्यायचे आहेत आणि तिथं लावायचे. When you and Hillary reach the top, put them at the peak. You place it at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. And Colonel Hunt also hinted that they both are going to be successful in climbing the Mount Everest this time. And he was also very much sure. तर कर्नल हंटला सुद्धा खात्री होती की या वेळेला हे दोघे निश्चितच त्या ठिकाणी माउंट एव्हरेस्टवर चढणार आहेत. बघा. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ दी अदर फ्लॅग्स. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपेडिशन. दिस एक्सपेडिशन्स लीडर, या मोहिमेचे लीडर कोण होते? कर्नल हंट. आणि त्यामुळे तेन्झिंग नॉर्गे यांना त्यांची हे फ्लॅग, 4th फ्लॅग मग आता कोणत्या कंट्रीचा आहे? विच कंट्री दॅट फ्लॅग इज ऑफ? दॅट इज लक्षात आलं कोणाच्या? इंडियन फ्लॅग. बघा, इंडियन फ्लॅग. तर हे इंडियन फ्लॅग होतं आणि ते 4th म्हणजे किती प्रिपेअर्डनेस होते बघा, की जर कोणी माझ्या देशाचा झेंडा मला दिला नाही तर ते मी घेऊन गेलं पाहिजे. दॅट शोज यू द प्रिपरेशन. आणि प्रिपरेशन करताना जर तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर तशी जय्यत तयारी करून तुम्ही जाता.
नाहीतर आता चौथा फ्लॅग त्यांना दिला नसता, त्यांच्याकडे नसता, तर भारताचा फ्लॅग तिथं लागला असता का? नो. दॅट काइंड ऑफ प्रिपरेशन you need when it comes, when you think sincerely about your efforts and what you are going to do. हे जर आपल्याला काय करायचं हे माहिती असेल आणि काय करण्यासाठी काय अडचणी येऊ शकतात याचं तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळते. इंडियन फ्लॅग. Colonel Hunt said, by all means I am glad to know that you brought an Indian flag. Colonel Hunt is also very happy that he failed to give it to Norgay, but he was happy because Tenzing Norgay brought it with him. तेंजिंग नॉर्गेने ते स्वतःसोबत आणलेलं होतं. आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side, where we had to pass up a steep line of rocks. Steep line, slanting, अगदी असे चढ ज्याला म्हणतो एकदम कठीण वाटणारा. This was slow and difficult, आणि to climb that it was slow and difficult. Once we had cleared these, there was nothing barring our way to top, but a snow-covered incline, sloping lace as it neared the top. की हा जर एक टप्पा पूर्ण त्यांनी स्टीप लाईन रॉक्सचा पार केला की मग त्यांना तेवढा त्रास जाणार नव्हता. स्लोपिंग, स्लांटिंग अप ऑर डाऊन. स्लोपिंगचा अर्थ काय होतो? स्लँटिंग अप ऑर डाऊन, वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला उतार असणे, चढताना उतार असणे किंवा उतरताना उतार असणे, त्याला स्लोपिंग म्हणतो. तर हे स्लोपिंग शिखराच्या जवळ कमी होतं. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous. These 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace. बघा, आतापर्यंत कठीण मार्ग त्यांनी चढलं आणि आता थोडं सोपं होतं, पण त्यांनी काय महत्त्वाचं सांगितलं तुम्हाला लक्षात घ्या. काय म्हटलं त्यांनी? सेम स्टेडी पेस. म्हणजे आतापर्यंत कठीण मार्ग जसे चढले तसेच हा मार्गसुद्धा ते चढले. दॅट काइंड ऑफ डेडिकेशन इज निडेड, आणि ते आपल्यामध्ये असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. अँड वी रीच द स्मॉल फ्लॅटन्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि मग ते त्या शिखरावर पोचले. During the last 50 feet from the peak, Hillary and I were moving about 20 feet apart. किती एक दुसऱ्यापासून दूर राहून ते चढत होते? 20 feet apart. We were tied together. आणि ते कशाने बांधलेले होते? They were tied together with a rope. That you must remember. What is that? A rope. Most of the time the rope was loose. And how they keep that rope loose? But when we went on dangerous ground, we draw it taut. Taut means tight. Tautचा अर्थ काय होतो इथं? टाईट. म्हणजे जेव्हा जे आता शिखराजवळ गेले तेव्हा त्यांनी त्याला काय केलं? टाईट केलं. बिकॉज इफ एनीबडी फॉल्स द अदर कॅन होल्ड हिम देअर. जर एखाद्याला थोडंसं आजूबाजूला गेलं तर त्याला पकडून ठेवण्यासाठी तो रोप टाईट करणे महत्त्वाचं असतं, हे लक्षात घ्या. सो दॅट इज धिस टाईम धिस रोप वॉज अ सिम्बॉल. What is that rope is called? Symbol. Why that rope is called symbol? That you have to answer. It tied us together. That rope tied them together. One could not move without the other.
We were not two individuals but a team. Due to that rope, they were like a team. They were one. Otherwise, that would have been very difficult. I have been asked many times, who was first? बऱ्याचदा प्रश्न यांना केला जातो दोघांनाही की शिखरावर पहिला चढणारा पहिला व्यक्ती कोण? हु वॉज फास्ट? व्हेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट, जेव्हा ते चढण्याच्या अगदी जवळ होते, आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. तो म्हणतो आहे दे बोथ वेअर नॉट थिंकिंग अबाउट हू इज गोइंग टू लँड ऑन द समिट फर्स्ट. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. फक्त काय होतं? चढायचं आहे, क्लाइम्बिंग. You have many more important worries. Apart from that, there were several worries in their minds. म्हणजेच शिखर जवळ असताना सुद्धा at that time you must be very cautious and you must be focused on your goal. That they were thinking about only climbing. नाहीतर आपल्याकडे झगडा चालतो, पहिले मी, मला पहिले चढू दे, माझा नंबर पहिला इथं. बट दोघांचे एफर्ट सारखे होते, त्यामुळे दोघेही ते एकत्र त्या ठिकाणी चढले. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी? आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. वी हॅड टू, वन कुडंट डू इट अलोन. आणि हिलरी म्हणाला की हे दोघेही आम्ही जे चढलो ते एक दुसऱ्याच्या शिवाय शक्य नव्हतं. एकटा व्यक्ती हे करू शकत नव्हता, म्हणून दोघेही आम्ही चढलो, हेच त्यांनी सांगितलं. बघा, यालाच म्हणतात आपण संघभावना, एकोप्याची भावना. हे असणं आपल्याला महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला यामधून शिकायला मिळतं. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet between us, then one could make the claim that he was first, but even then only the man behind him could confirm the distance between the two of them. तर हा जर काही 1000 फीटचाही त्यांच्यामध्ये अंतर असता तरी हे त्यांनी कधीही ठरवलं नव्हतं की कोण तिथं पहिले चढला. हे त्यांनी म्हटलं की आम्ही दोघेही चढलो, हेच आम्ही सांगू. तर हे दॅट यू हॅव टू टेक दिस and you read the topic up to this and answer the some of the questions that you have been asked. What is that? Give reasons for the rope being called a symbol. याची कारणं तुम्हाला लिहून काढायची आहे. ओके.